महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिंदखेडा येथे तालुका शिव परिवहन सेनेची स्थापना, अध्यक्षपदी सुनील कदम तर सचिवपदी प्रवीण पाटील यांची निवड। प्रकाश चौधरी यांच्या हस्ते परिवहन मंडळातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 25 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शिंदखेडा शहरातील परिवहन क्षेत्रात संघटनात्मक पाऊल। शिंदखेडा येथे शिवपरिवहन सेनेच्या फलकाचे अनावरण उत्साहपूर्वक पार पडले। यावेळी शिंदखेडा तालुका शिवपरिवहन सेनेची स्थापना करण्यात आली। अध्यक्षपदी सुनील कदम तर सचिवपदी प्रवीणप्पा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दिनेश अप्पा चाळसे यांसह 25 परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतला। रेस्ट रूम मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले। उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पूजन केले। परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवारी अशा घोषणांनी दुमदुमून गेला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य व शिवसैनिक प्रकाश नाना चौधरी, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, व्हाईट ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष भूषण पवार, आजी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे, शिवपरिवहन सेनेचे विभागीय अध्यक्ष भोलाभाऊ सगरे, सचिव फरीददादा पठाण, कार्याध्यक्ष मनोज भाऊ गवळी, मार्गदर्शक चंदूबाबा शिंपी, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन गाढे, मनोहर पाटील, जितेंद्र पाटील, संदीप पाटील, रामभाऊ लोहार, सोशल मीडिया प्रमुख एलपी निकुंभ, अशोक देवरे, वामन गर्दे, भाऊसाहेब पाटील, धनराज पाटील, रवींद्र भामटे उपस्थित होते। यावेळी फरीददादा पठाण यांनी सर्व शिवसैनिकांसोबत बकरीद साजरी केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश नाना चौधरी होते। भोलाभाऊ सगरे, फरीददादा पठाण, प्रकाश नाना चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले। प्रसंगी सत्कारास पात्र असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। यात सहाय्यक वाहन अधीक्षक दिनेश चाळशे आणि चालक संजय बोरसे यांचा समावेश होता। कार्यक्रमातून शहरातील परिवहन क्षेत्रातील संघटनात्मक बळकटीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे मानले जात आहे। तर संघटनेचे उद्देश आणि सेवाभाव पुढे अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाढे यांनी केले तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले। कार्यक्रमानंतर शिवपरिवहन सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदखेडा आगार प्रमुख योगेश्वर शिवदे यांची सदिच्छा भेट घेऊन शिवपरिवहन सेनेच्या विविध मागण्यांचे पत्र दिले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। प्रवेशांची तर मला असं वाटतं की तो दिवस दूर नाही की परत एकनाथ शिंदे साहेबांचे हात मजबूत करून तळागाळाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांचा कार्य पोहोचून आणि त्यांना परत मुख्यमंत्री यांच्या स्वरूपात आपल्याला पाहिलं आहे। हे तर झालं राजकीय बाब, परंतु एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण नेमकं काय करणार आहोत थोडक्यातच सांगत चालत आहे। मुद्दे माझ्याकडे भरपूर आहेत बोलण्यासारखे। 2 दिवसापूर्वी मी मुंबई येथे बैठकीला गेलो। तिथं शिवपरिवहन महामंडळाचे आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अडसूळ साहेब यांची माझी पहिली भेट झाली। संपूर्ण महाराष्ट्राचे तिथं पदाधिकारी यांना बोलवण्यात आलं, राज्याच्या कार्यकारिणीला बोलवण्यात आलं आणि तुम्ही महाराष्ट्रातून काय मुद्दे ठेवतात। तर आम्ही विचार केला की महाराष्ट्रातून माझ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटतिडकीच्या आणि धोरणात्मक निर्णयासाठी आपण काय केलं पाहिजे। मी प्रत्येकाला फोन लावले, माझ्या डेपो सचिवांना फोन लावले, त्यांच्या अध्यक्षांना फोन लावले, तर त्यांनी मला हेच सांगितलं की आपल्याला डीएचा विषय आहे, याचा विषय आहे, त्याचा विषय आहे। परंतु आपण जे मागे संप केला, जवळपास 6 महिन्याचा संप केला आणि त्या 6 महिन्याचा संप जरी आज त्या संपाचे जे काही पदाधिकारी आहेत, जे काही सभासद आहेत, जे काही ज्यांनी कष्ट उचलले, एक चळवळ निर्माण केली होती आणि ते चळवळीच्या आणि मी नवीनच आता पदाधिकारी असल्यामुळे आपल्याला एवढंच सांगू शकतो, शिवसेना जी स्टाईल असते ना ती सगळ्यांना माहिती। तुम्हाला आता शिवसेनेमध्ये आपणही आलेले आहात, काही पूर्वी सुद्धा होते। तुमच्या मदतीसाठी ज्या ज्या वेळेस काही गरज पडली शिवसेना स्टाईल तुम्हाला
या ठिकाणी आम्ही दाखवू. तालुका अध्यक्ष म्हणून या नात्याने आमच्या जो सोबतची टीम आहे आज, कारण यापूर्वी नव्हते शिंदे गटाची आपल्याकडे या ठिकाणी टीम, आता आम्ही नव्याने या ठिकाणी आलो. मला प्रदीर्घ अनुभव, मी भारतीय जनता पार्टीमध्ये 25 वर्ष काम केले. जिल्ह्याच्या अध्यक्षापासून तालुक्याच्या अध्यक्षापर्यंत एवढ्या मोठ्या शिंदखेडा शहराच्या सरपंचही राहिलेलो आहे, पंचायत समिती सदस्य राहिलो आहे, अनेक पदं या ठिकाणी भोगलेले. प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी आहे. आणि आज तुम्ही ज्या संघटनेसाठी या ठिकाणी आलेले आहात, काही लोकांनी प्रवेशही केला नाही, फार अपेक्षेने केलेला आहे, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या घाबरून जाण्याचं काम नाही. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे काही आपले आहेत, मुख्यमंत्रीच आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजून सांगा की मुख्यमंत्री साहेबांना, आपल्याला शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीच करायचंय. 100% मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार. पटादारांनी बोलून दाखवलं आणि 100% येणाऱ्या काळामध्ये होतील. परंतु आज जरी आपलं काही काम आणलं, तुमचं काही मोठे कामं राहत नाही, संघटनाच ते काम निपटून टाकते मला असं वाटतं. परंतु या संघटनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र लेवलला मंत्री महोदय जे परिवहन मंत्री, ते सुद्धा आपल्याच पक्षाचे आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी ही कार्यप्रणाली पाहून आज याच्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत. आणि या आपल्या सेनेचे जे अध्यक्ष आहेत, आदरणीय आनंदरावजी अब्दुल साहेब 5 वेळचे खासदार राहिलेले आहेत. आणि GST कामगार, EST जे बँक जे आहेत, या बँकेत जी कर्मचाऱ्यांची जी मान्यता आहे, त्या मान्यतेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. आणि आज या घडीला जे सर्व एसटी मध्ये 22-28 संघटना आहेत, त्या 28 संघटनेची जी कृती समिती, त्याचे अध्यक्ष सुद्धा आज आपले जे नेते आहेत आनंदराव अडसूळ, हे त्या कृती समिती सुद्धा अध्यक्ष आहेत. ते आपले अध्यक्ष इकडे बसतात आणि बाकी सर्व मान्यता असो, कुठली संघटना असो, ते सर्व इकडे बसतात. म्हणजे आज आपल्याकडे एवढं मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि या नेतृत्वाखाली आज एवढं सर्व महाराष्ट्रभर घडवून चालू आहे. आणि आपण ज्यांनी प्रवेश केला आहे, मी त्यांचं खरोखर मनापासून स्वागत करतो. आणि ही शिंदखेड्याची टीम आहे, अध्यक्ष सचिव, त्यांनी हे पुढची कार्यकारिणी निवडायची आहे. आणि आपण तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. सर्वांनी आता खूप मेजॉरिटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुमची जी आहे एकता, ही आगार प्रमुखांकडे जाताना आपले लेखी मुद्दे घेऊन जा. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.